खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर आणि श्रीपाद यादव यांनी अल्कोहोलचं सेवन केल्याचं उघड झालंय। ससून रुग्णालयानं प्राथमिक अहवाल पुणे पोलिसांना सादर केलाय। मात्र ड्रग्सचं सेवन केलं होतं की नाही हे FSL अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होणार आहे। हाऊस पार्टीला रेव पार्टीचा बनाव केल्याचा आरोप सुषमा अंधारेंनी केलाय। खडसेंच्या जावयावरील कारवाईवरून त्यांनी सरकारवर निशाणा साधलाय। एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांच्या संदर्भात हॅकर्स मनीष भंगाळे यांनी खळबळजनक दावा केला। खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांचा या रेव पार्टीशी काहीही संबंध नाही। त्यांना कॉल करून त्या ठिकाणी बोलावण्यात आलं होतं आणि यानंतर त्या ठिकाणी छापेमारी करून त्यांना पकडण्यात आलंय असा दावा मनीष भंगाळे यांनी केलाय। खडसेंच्या जावयावरील कारवाईनंतर गिरीश महाजनांच्या चेहऱ्यावर असुरी आनंद दिसला असा हल्लाबोल संजय राऊतांनी केला। गिरीश महाजन नाचायचे बाकी होते असंही ते म्हणाले। त्यांनी पुन्हा एकदा सांड म्हणत गिरीश महाजनांना डिवचलं। प्रांजल खेवलकरांच्या अटकेनंतर अखेर रोहिणी खडसेंनी मौन सोडलंय। कायद्यावर आणि पोलीस यंत्रणेवर माझा पूर्ण विश्वास आहे। प्रत्येक गोष्टीला वेळ हेच उत्तर असतं असं सूचक ट्विट त्यांनी केलंय। योग्य वेळी सत्य बाहेर येईल असंही त्यांनी म्हटलंय। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।